पार्ट 1 मध्ये बिदरला येतानाचा प्रवास झाला आणि आता पार्ट 2 मध्ये व्हिडिओची ओपनिंग करून पुढचा व्लॉग सुरू केलो। फाइनली गाइस हम पहुंच गए नरसिंह मंदिर, तो चलो दिखाते हैं आपको। चलो मित्रांनो, तर फायनली आम्ही आलेलो आहोत बिदरच्या नरसिंह मंदिरकडे। चला तर पाहूया कसं आहे नरसिंह मंदिर। हे आहे मंदिराचा पुढचा व्ह्यू। खूप सारी गर्दी होती, आता आतुरता होती फक्त दर्शनाची। चला मग दर्शन करूया। सर्वात पहिलं मध्ये दर्शनाला जाण्याच्या पहिला तिकीट काढावं लागते। चला तर आपण तिकीट काढूया। देवाच्या दर्शनाला जायला लवकरात लवकर पैसे गोळा करून तिकीट काढलो। पाण्यातून दर्शन असल्यामुळे सर्वात पहिले कपडे काढून बॅग लॉकर मध्ये ठेवलो। गाइस ये शर्मा रहा है और कैसा लग रहा है आपको? बहुत अच्छा लग रहा है। चलो हाँ चलो। नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो आहोत मंदिराच्या मध्ये। श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेलो। आतमध्ये गेल्यानंतर बाहेरच्या मूर्तीचे दर्शन करून निघालो आम्ही मधल्या मंदिराकडे। आतमध्ये खूप गर्दी होती, तेवढ्यातच आम्ही पाण्यामध्ये उतरून जय श्रीरामचा नारा दिलो। जवळपास 1 किलोमीटर पाण्यामधून आणि गुफामधून प्रवास केल्यानंतर आतमधल्या मंदिराला आलो। माझे कुलदैवत नरसिंह यांचे दर्शन झाल्यानंतर निघालो आम्ही बाहेर। दर्शन घेऊन बाहेर येताना अजून एक बार जय श्रीरामचा नारा देऊन निघालो मंदिराच्या बाहेर। मंदिराच्या बाहेर आल्यास खूप थंडी वाजत होती, मग काय अजून जरा मस्ती करावं म्हणलं आणि आलो बाहेरच्या कुंडात। बाहेरच्या कुंडात येऊन नाक धरून मारली डुबकी मारून निघालो लगेच जत्रा करायला। आम्ही सगळे जत्रा करून मंदिरला म्हणलं टाटा बाय बाय। आता निघालो होतो आम्ही सगळे बस स्टँडला। आभाळामध्ये मोठमोठे ढग आले होते, मग काय मजा करत म्हणलो मोसम आहे मस्ताना। पुढलं तर तुम्हाला माहितीच आहे।